सोलापुरातील मोहोळ इथे ईव्हीएम चक्क धाब्यावर सापडल्याचा दावा राष्ट्रवादीच्या उमेश पाटील यांनी केलाय। आताची महत्त्वाची बातमी, काल राज्यामध्ये जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी मतदान पार पडलंय आणि त्यानंतर आज सोलापूरच्या मोहोळ इथे काही लोक ईव्हीएम मशीन घेऊन जात असल्याचा आरोप या उमेश पाटलांनी केलाय। मोहोळ शहराजवळच्या हॉटेल स्वराज येथे काही लोकांना त्यांनी पकडलंय। त्यांच्याकडे 2 ईव्हीएम त्यांच्याकडे असल्याचा दावा उमेश पाटलांनी केलेला आहे। अभिषेक आदेप्पा आमचे प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेणार आहोत। अभिषेक, आपण पाहतोय उमेश पाटलांनी आरोप केलेला आहे ईव्हीएम त्यांना धाब्यावर आढळलेला आहे। काय नेमकी या संदर्भातले अपडेट्स आहेत? पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे का? निश्चितच अत्यंत धक्कादायक असा प्रकार आहे। जवळपास रात्री 11:15च्या दरम्यान ही घटना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात घडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोहोळ येथील एका ढाब्यावर काही कर्मचारी आपल्या खासगी वाहनामध्ये 2 ईव्हीएमच्या मशीन घेऊन आलेले आहेत आणि ते जेवणासाठी थांबलेले आहेत, अशा पद्धतीची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांना समजली। ही माहिती समजल्यानंतर उमेश पाटील यांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं आणि त्या ठिकाणी तपासणी केली असता खरोखर त्या ठिकाणी 2 ईव्हीएमच्या मशीन ह्या सापडलेल्या आहेत। मात्र मोहोळचे जे तहसीलदार आहेत सचिन मुळे यांच्या माहितीनुसार अतिरिक्त ज्या ईव्हीएम मशीन आहेत त्या या आहेत अशी प्राथमिक माहिती समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि रात्री वेळेतच निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर आणि तहसीलदार सचिन मुळे यांनी देखील घटनास्थळी भेट दिलेली आहे। त्यानंतर उमेश पाटील हे चांगलेच आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या सर्व घटनेचा पंचनामा करण्यासाठी रात्री त्यांनी उशीरपर्यंत अधिकाऱ्यांना जे आहे ते धारेवर धरलेलं होतं आणि त्या ईव्हीएम मशीन ज्या आहेत त्या सील करण्यास भाग पडलेला आहे आणि आता पुढील तपास सुरू आहे। ह्या ज्या दोन्ही ईव्हीएम मशीन आहेत आता स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत आणि एकंदरीत काय हा प्रकार आहे हा समोर आणा असा जाब आता राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विचारताना दिसून येत आहेत। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।